सर्वांना गुड आफ्टरनून. आता वाजलेत 12. तर मी बाईला पण आता आंघोळ वगैरे घालून झोपून गेली. ती मस्त झुल्यामध्ये झुलते, बघू शकता इथे. तर ती या झुल्यात खूप मस्त झोपते. मी वाढली आता बघू शकता. आमच्या दारापाशी तर सावलीच असते, कारण की आज आमच्या नारळाच्या झाडामुळे खूप नारळ पण लागलेत त्याला. बस नारळ झाडाच्या पुढे तिथून पूर्ण ऊन स्टार्ट होतं. सो इथे सावलीच असते, म्हणून आमच्या घरात जरा थंड वाटतं, बाकी काय नाही. सो आमची अशी सोसायटी आहे. बट लवकरच म्हणजे असं ऐकण्यात आलं आहे, काकाचं असं म्हणणं आहे की आमची जी सोसायटी आहे पूर्ण बिल्डिंग ती रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. अजून टाईम आहे त्याला खूप, पण होणार आहे नक्कीच. तर बघून घ्या शेवटची. मी झालं आता माझं जेवण वगैरे, आणि बायला पण आता झोपवली. तर आता मी थोडा आराम करते, आणि मग थोड्या वेळाने मला करते मी चिकन फ्राय करते. काल भावाने चिकन आणलेले रात्री पीस, म्हणजे ऑनलाईन मागवलेले त्याने तळायला. तर काल रात्री पण त्याने तळून दिलेलं मला, आणि मग आता थोडंसं मी माझ्यासाठी ठेवलेले पीस ते तळते आणि मस्त खाते. आता ब्लॉग काय करू काय कळत पण नाही, कारण की डेली रुटीन तर आपण दाखवतोच. आणि मी इथे काय काम म्हणजे उठते आणि सगळा दिवस माझा बायामध्येच जातो. तुम्ही बघतातच, पूर्ण दिवस माझा बायामध्येच जातो. तर पप्पा वगैरे तर झोपले आहेत. पप्पा पण मगाशीच आले जेवायला. पप्पा जाते आता कामाला, गणपतीचं काम करायला. मग उद्या वेडनेसडे नाही, परवा वेडनेसडे. तर परवा मला बाजारात जायचं आहे, थोडं फार सामान घ्यायचं अजून मला, आणि मग संडेला आम्ही घरी जाऊ. तर आता मी थोडंसं आराम करते, आणि नंतर मग चिकन फ्राय करते, आणि नंतर थोड्या वेळाने चहा करेल. सो भेटूया थोड्या वेळाने. तर मी आता चिकन फ्राय करायला घेते, मला म्हणजे तळणार आहे मी चिकन. तर इथे मी चिकन घेतले, मी बॉनलेस चिकन घेते. त्यात फक्त मीठ टाकले सध्या, आणि असे बारीक कट करून घेतले. तर यात मी थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकून घेते. त्यात मी टाकते मसाला, लाल तिखट, हळद पावडर. यात मी ॲड केलं थोडंसं कॉर्नफ्लॉवर पीठ. त्याला मिक्स करून घेते मस्त. तेल गरम करायला ठेवले, आणि याला मस्त इथे लावून घेतले. आता फ्राय करते मस्त क्रिस्पी. तोपर्यंत बघून आता बाय झोपली. चांगलं तापलंय, एवढं तापलंय की धूर यायला लागला. खिडकी खोलून देते, वास सगळा बाहेर जाईल. तर आपलं पीस टाकून घेतो. गॅस एकदम स्लो ठेवलाय, करपायला नको. उन्हामुळे तुम्हाला दिसत असेल की नाही काय माहिती नाही मला. मस्त हवा चालू आहे बाहेर, आणि माझं आता तळते पटकन. मला ॲक्च्युली हवं होतं थोडंसं सॉस किंवा चटणी. ठीक आहे, शेजवान चटणी वगैरे अजून मस्त लागेल, आणि करायला पण सोपं असं नाही. चिकनला मी मॅरिनेट केले, मीठ मसाला हळद वगैरे, आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर पीठ आणि तळलेलं काढून घेते मी. ऊन खूप आहे, म्हणजे पूर्ण उन्हाचं सावली आले. मस्त क्रिस्पी असं झाले. हो बघू शकता. सो मस्त फ्राय केलेत मी. आता अजून थोडेसे आहेत एवढे, ते करून घेते पटकन. 4, आणि आता आमचं झालं चहा नाश्ता करून. काका इथे बसलाय. काकाला काय काम धंदा नसतात, 24 तास इथे असतो काम सोडून. घरात बसण्याचे पैसे भेटतात त्याला. फक्त घरात तो जेवढा वेळ बसेल तेवढा वेळ त्याला पैसे भेटतात. अरे कहना क्या चाहते हो? चालले आता सगळे बघतात तारक मेहता एकदम गंभीर होऊन. इथे सगळीकडे नारळ पडतात वरतून. हे जे सुकलेले जे सगळे नारळ आहेत ना, ॲक्च्युली हे बघू शकता, तुम्हाला दिसत आहेत का? एवढे नारळ लागलेत. अर्धे सुकलेत पूर्ण, आणि अर्धे एकदम असं कच्चे आहेत. तर हे जे नारळ आहेत ते खाली हवा आली ना जोरात की सगळे खाली पडतात.
मस्त आहे की माझी झाडं. आबोलीचं झाड, काकी रोज आमची आबोलीचा गजरा करून घालते. छान वाटतात ना. तर खूप होतोय बोर, खूप मला कंटाळा आला आज. आता वाजलेत 5 आणि आता पप्पा पण जायला निघालेत. आणि बायचं गादी वगैरे मी आज धुतलेली. मी धुतली म्हणजे आज काकीने धुतली सकाळी. गादी वगैरे ब्लँकेट वगैरे सगळं धुवून ठेवले. गादी ही ॲक्च्युली एवढी माखलेली ना, आणि कशी स्काय ब्ल्यू कलर आहे ना ह्याचा, तर पटकन अशी डल होऊन जाते. तर धुतली वगैरे मस्त आहे की. खूप मस्त हवा सुटली आज आमच्या इथे. या टायमाला हवा सुटतेच रात्रभर मस्त. माझ्या पप्पांची रिक्षा. तर पप्पा आता निघाले एकदम हिरो बनून. तर पप्पा चालले आता गाडीवर सध्या. पप्पा तुम्ही गाडी चालवा की कामाला चालत तिथे गणपतीकडे? रिक्षावर. तर पप्पा चाललेत माझे आता. थोडं रात्री लवकर या. लाईक करो. बाय. हां झोपतात. तर गेले माझे पप्पा. तर गेले पप्पा आत्ताच. आता पप्पा काय आज लवकर आहे ना, पप्पा बोलत होते कारण की ट्रॅफिक वगैरे खूप असते कल्याणला त्या साईडला. तर पप्पा बोलले की ट्रॅफिकमध्ये पप्पा अडकतात वगैरे. तर रात्रीचं मला सारखं फोन नको करत जाऊ, मी बरोबर टायमामध्ये येईल. आज पप्पा रात्री 11:30-12 तर वाजतीलच मे बी. तर आता गेलेत पप्पा. पप्पा गेल्यावर जरा कंटाळा येतो घरात. बाकी काका बिका तर आहेतच. तर आता टी व्ही लावून सगळे बसलेत टी व्ही बघत. आज तर मंडे, आज सगळे सिरियल लावून बघते. मी त्या दिवशी गेलेली ना बाहेर म्हणजे वेडनेसडेला, तर सगळं सामान वगैरे घेतलं. आणि त्यात मी मला मस्त असे कडे पण घेतलेले, ते दाखवायचे राहिले माझे. तर मी हातात घातलेत बघू शकता. तर म्हणजे 2च घातलेत आणि 2 ठेवलेत. तर आज बाहेर झोपतच नाही, काय माहिती काय झालं तिला आज. सारखी उठते ती, अर्धा तासच झोपते ती. आज नुसती खेळते उठून. ठीक आहे, चांगली गोष्ट, खेळते आहे ती, रडत वगैरे नाही आहे तशी. तर आता परत झोपून आली तिला मी. आणि माझा अर्धवट मी हे क्यूट्स असे रबर बँड्स पण घेतलेले बघू शकतो. मस्त मस्त. यात एक ऑरेंज कलर, एक नेव्ही ब्ल्यू कलर आणि एक असं बेबी पिंक कलर होता. आणि एक डार्क पिंक कलर आहे. वेनसडे येतोय तेव्हा मला फक्त घ्यायचे मॉस्किटो रॅकेट. सॉरी रॅकेट नाही घेणार आहे मी, नेट घेणार आहे फक्त. आणि म्हणजे आमच्या बेडरूममध्ये आम्हाला बेडला पूर्ण लावायला. आणि बाळासाठी बॅग घ्यायची आहे. कारण की मागे जी बघितलेली ना ती मला एवढी खास नाही वाटली. तर मी वेनसडेला जाऊन बॅग ती नक्कीच घेणार जाऊन. दुसऱ्याला घ्यायची आहे तर मी ती घेईल मस्त जाऊन पटकन. कारण की मग म्हणजे कसं जायला वेळेला आम्हाला कुठे. तर मी तुम्हाला दाखवते आता मी फ्रॉक घेतलेला बाळासाठी. सुती एकदम बघू शकता. मस्त कलर ना, मरून कलरचा. हा एक घेतलेला फ्रॉक मी पिल्लूला माझ्या. थोडेसे मोठे साईजच घेतले मी. आणि हा एक घेतला आहे. 2च घेतले कारण की मी ऑलरेडी मागच्या वेनसडेला पण घेतले तिला फ्रॉक. म्हणून जास्त नाही घेतले कारण की परत ती थोडीशी अंगाने वाढेल वगैरे नंतर होतीलच तिला. आणि अजून तिच्याकडे खूप फ्रॉक आहेत घरी घालायला. हे सध्या मी अशा आता पावसाळा घालायला घेतलेत म्हणजे कसं लवकर सुकतात. आणि हा माझ्याकडे टॉप घेतले मी पिंक कलरमध्ये. माझ्या बायचे 2 फ्रॉक कसे वाटले नक्की मला सांगा. आणि मी अजून एक मिनिट, हे 2 क्लिप्स घेतले छोटे छोटे बटरफ्लायसारखे व्हाईट. तर बाय उठली आहे माझी, तर मी पटकन जाते. तर आज येणार होती आमिषा, ड्रेस घेऊन येणार होती ती मला म्हणजे माझं तिकडे. तर तिला मी कॉल केलेला पण तिने काही रिप्लाय दिला नाही. तर मी तिला आता परत कॉल करते, बघू ती काय करते. आणि सगळेजण इथे खेळतात पोरं लहान लहान क्रिकेट. यांना पण मला कॉल करायचा आहे, बघू आता हे काय करतात घरी. मम्मीनं मग अशी कॉल केलेला मी, पण मम्मी गेलेल्या दळण टाकायला. तर मम्मी मला बोलल्या की नंतर कॉल करेन. आणि मग काकीला केला तर काकी कोणला गेल्या आहेत, पनवेला गेलेल्या त्या, तिथून त्या कोणला गेल्या आहेत आईंकडे त्यांच्या. तर मे बी आता मम्मीला मी फोन करेन थोड्या वेळात. कारण की मम्मी नंतर बिझी होती. मम्मी जेवण वगैरे करतात नंतर 6:30च्या नंतर. सगळे भाऊ वगैरे येतात, पप्पा वगैरे सगळे एकसाथ येतात. तर मम्मी खूप बिझी होऊन जातात. तर त्यांना आता एक कॉल करते. नंतर मग रात्री मग परत बाय उठली की त्यांना व्हिडिओ कॉल करेल मी. कारण काल पण मी व्हिडिओ कॉल नाही केला कारण की बाय झोपलेली. तर काल राहून गेला व्हिडिओ कॉल करायचा.
तर आज व्हिडिओ कॉल करेल. ते रोज बघतात बाईला व्हिडिओ कॉलवरती, राहत नाही त्यांना. तर त्यांना परत व्हिडिओ कॉल करेल. आणि आता मगाशी आत्यांचा पण फोन आलेला की कशी आहे रिया वगैरे, बच्चू काय करतोय, झोपली आहे वगैरे असं तसं. तर आता सगळ्यांना आठवण तर येतेच, मला पण आठवण येते थोडी थोडी. पण तिकडे गेल्यावर परत मला या घरची आठवण येते. असं वाटतं की परत डोंबिवलीला जावं. तसं सगळ्या मुलींना होतंच. सासरी गेल्यावर माहेरची आठवण येते, माहेर आल्यावर सासरीची आठवण येते. तर आता मी संडेला चालली आहे घरी. त्याच्यानंतर मग आता आम्ही कधी येऊ मी परत, कारण की पाऊस पण सुरू होईल आणि आता बाय पण लहान आहे, तर जास्त नाही फिरायचं आहे मला बायला घेऊन. ती अजून 5 महिन्याचीच आहे, म्हणजे तिला जस्ट आत्ताच कालच लागला 5वा महिना, तर सुरू झाला तिला 5वा. तर जास्त नाही फिरणार मी तिला, तर घेऊन जास्त घरीच राहणार आहे. तर पाऊस पण सुरू होईल आणि मग आता काय पप्पांचं पण काम सुरू होईल घरामध्ये. आमच्या घरी गणपतीचं काम सुरू करतात, तर गणपतीमध्येच आता येऊ आम्ही डायरेक्ट, किंवा मध्ये जर टाईम भेटला यांना तर हे आम्हाला घेऊन येतीलच. असे 1-2 दिवस करता, जास्त दिवस नाही. पण गणपतीला आता डायरेक्ट येऊ 3-4 महिन्यानंतर. तोपर्यंत बाय आमची मस्त इथे बसायला वगैरे लागेल. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. मी आता बघा ब्लॉग तर करतच नाही आहे शूट जास्त, जे काय होते डेली तेच दाखवते. तर ब्लॉगला तुम्ही म्हणजे माझ्या लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा आम्हाला दोघांनाही. आवड असेल तर शेअरसुद्धा करा फ्रेंड्सना, नातेवाईकांना. आणि कमेंट्स करा, कमेंट करून सांगा आम्हाला की अजून आम्ही काय काय करू नवीन असं. कारण की आम्हाला सध्या बाहेर जायला तर भेटणार नाही आहे दाखवायला. बघू सॅटर्डेला मे बी जाणार आहोत आम्ही, तर तुम्हाला नक्की कळेलच आम्ही कुठे जाणार आहोत. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलं असेलच, पण तिकडे आम्ही जाऊ की नाही अजून कन्फर्म नाही, पण नक्की जाणार आहोत. तर आजसाठी एवढंच होतं. ब्लॉग मी आता इथेच एंड करते. तर भेटूया नवीन एक उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय बाय.